आई, मीनू कुठे गेली आहे ग? माहिती नाही अरे, श्रद्धाकडे गेली असेल. मी उठण्याआधीच गेली ती. अच्छा, ठीक आहे. हॅलो श्रद्धा, तुझ्याकडं मीनू आली आहे का? दादा चहा घे. आई, मी आलोच खाली जाऊन. अरे चहा घे. चहा केलाय. नारे आलाय, आलोच. अरे हा, बघतो तिकडेच चाललोय आता. किती वेळ यार, थकलो यार खूप. तू काही कर, मी नाही येणार आहे घरी. ठीक आहे, मग काय मग? मग पुढे काय? काय पुढे काय? काही नाही. असं कसं? एवढी बॅग घेऊन बसली आहेस इथं, पुढे काहीतरी ठरवलं असशील ना? सांग ना, कुठे जाणार आहेस? मीनू, कुठे जाणार आहेस तू? जाईन मुंबईला. बर, मुंबई. आणि काय आणि आणि काय ठरलंय तुमचं? तुमचं म्हणजे? अगं, तू ज्याच्यासोबत घर सोडून चालली आहे तो आदित्य, आणि तुमचं पुढं काय ठरलंय? तुला कसं माहिती? लक्ष असतं माझं. सांग ना, काय ठरवलं तुम्ही? तुला काय सांगू मी? अगं म्हणजे तू जर का मला सांगितलंस तर मी तुला मदत करेल ना. मुंबईत कुठे राहायचं, काय करायचं, तुला माहिती ना मी कामानिमित्त सारखं जात असतो मुंबईला. राहू दे, करू आमचं आम्ही मॅनेज. सुरुवातीला स्ट्रगल करायला लागेल, मग होईल सगळं ठीक. अच्छा, आणि मग लग्न करू. बर. रजिस्टर मॅरेज. बापरे, आई बाबा ऐकणार नाहीत म्हणून का? पण तू सांगितलंस का आई बाबांना? त्यांना सांगण्यात काही पॉइंट आहे का? कारण त्यांना तर कास्ट महत्वाची वाटते. आत्यासोबत, इंदुताई सोबत जे काही झालं ते होऊन सुद्धा त्यांना कळत नाहीये की वाईट माणसाला कास्ट नसते. आणि त्यात आदित्य तर सोड ना, त्यापेक्षा मी गेलेलंच बरं. हे मात्र खरं बोललीस तू. ठीक आहे. एक मिनिट. काल घरात चर्चा सुरू होती की आता वर्षभरात मीनूसाठी स्थळ पाहावे लागतील, त्याच्यामुळे हे चाललंय का सगळं? अगं मीनू, एक मिनिट. मला माहितीये की लग्न काय एवढं लगेच होणार नाहीये, स्थळही काय आपल्याला लगेच येणार नाहीये, हे सगळं मला माहितीये. त्यामुळे हे ज्ञान मला परत देऊ नको. ठीक आहे, तुझं आयुष्य तुझा निर्णय बाबा. पण काय असतं ना, कुठलाही निर्णय घेण्या अगोदर त्या निर्णयाचा परिणाम काय होईल याचा विचार थोडा केलेला बरा, एवढंच म्हणतोय, बाकी काय. राहू दे, परिणाम म्हणजे काय? तुला पैशाबद्दलच तर बोलायचं ना. मिळेल मला पण जॉब. काय डिग्री केली नाही म्हणून काय पैसे मिळणारच नाहीत असं काही नाहीये. 12वीच्या बेसिसवर पण मला चांगला जॉब मिळेल, आणि आदित्य पण तर कमवेल. अगं हो, हे बघ, आता एका वर्षात तुझी डिग्री संपेल, बरोबर? मग तुला चांगला जॉबही मिळेल. नाही असं म्हणत नाही मी की आत्ता मिळणार नाही चांगला जॉब, पण डिग्रीचा संबंध फक्त सॅलरी पुरता नसतो ग. म्हणजे
तुला आता वाटतंय ना मी मुंबईला जाईल, काहीतरी करेल, जमेल मला, जमेलच. जमेलही. मग अगं मग मग काही नाही. हे बघ, काहीतरी करू आणि नेमकं काय करायचंय याच्यातला फरक कळणं खूप महत्वाचं आहे विनू. म्हणजे हे बघ, काय आहे ना, डिग्री म्हणजे फक्त एक कागदाचा हातातला तुकडा आहे असं नाहीये. ह्या डिग्री बरोबर आपलं आयुष्य पुढे सरकत असतं. ते आपल्याला शिकवत असतं माणसं ओळखायला, चांगली माणसं, वाईट माणसं. आपल्या आयुष्यात जो आपण निर्णय घेतो तो रॉंग टर्न आहे का राईट टर्न आहे हे आपल्याला ते शिकवत असतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी रॉंग टर्न घेते का? नाही ग, मला एवढंच म्हणायचंय की तू फक्त घाई करतेस. पण मला आदित्य सोबतच राहायचंय. हो मग ठीक आहे ना, पण हे बघ मिनू, काय माहितीये का, प्रेम करणं आणि प्रेमासाठी सगळं सोडून देणं यामध्ये खूप फरक आहे. अगं मिनू, मी त्याच्यासोबत राहू नको असं म्हणत नाहीये. मला एवढं म्हणायचं आहे की त्याच्यासोबत जाण्यासाठी तू तुझं सगळं आयुष्य एवढं बाजूला ठेवणार आहेस? तू कॉलेज सोडशील आता? करेन मी नंतर कंटिन्यू. अगं हो, तू करशील. मग तुला आयुष्याची एक गंमत सांगू का मी? काय ना, आयुष्यात आपण खूप वेळा म्हणत असतो की हे आपण नंतर करूया, पण आयुष्य तोपर्यंत इतकं पुढे निघून गेलेलं असतं. आपल्या आयुष्यात इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या असतात, लग्न, खर्च, घर सांभाळणं, आणि या सगळ्यामध्ये ना तो नंतर परत कधीच येत नाही. करू मॅनेज आम्ही सगळं. हो, कराल तुम्ही मॅनेज. हे बघ मीनू, मी काही तुला घाबरवत नाही, पण एक गोष्ट सांगतो, आज घेतलेल्या एका डिसिजनमुळे पुढचं अख्खं आयुष्य अफेक्ट होतं. यार दादा, पण बाबा तर त्याला भेटायला सुद्धा तयार होणार नाही. हे खरं बाबांचं चुकतं यार. म्हणजे तू निवडलेला मुलगा वाईटच असेल कशावरून? त्यांनी भेटायला पाहिजे एकदा. तू भेटशील? भेटेल की. खरंच? हो, फक्त माझी एक अट आहे, काय? तुझी डिग्री कंप्लीट होऊ दे. यार दादा. चलो बाय, निघतो मी. दादा हा सर्वस्वी तुझा निर्णय, बरोबर? बेस्ट लक. अरे हे काय, आज टॉम अँड जेरी सोबत? आणि मीनू, एवढी मोठी बॅग घेऊन कुठे गेली होतीस ग? अगं बघ ना, सारखं माझीच बॅग घेऊन जाते. सोड, परत नाही घ्यायची, लक्षात ठेव. काय लाडोबा, काय झालंय आज एवढं प्रेम? काय हवे तुला, काय बनवून देऊ? अरे थँक्यू. आणि झालीस की. काय पाहिजे उद्या राखीचं गिफ्ट? हे दिलंस की. अरे वा, हुशार झाली. मुलं मोठी झाली की पडतात, पण कितीही धरून ठेवलं तरी कधी कधी त्यांना पडू द्यायचं असतं, थोडंसं लागू द्यायचं असतं. फक्त इतकंच बघायचं की पडल्यावर उठायला आपला हात जवळ असावा.
जरी